कला आता तिच्या रूमच्या दिशेने चाललेली असते। सरोज तिचा पाठलाग गुपचूप करत असते। सरोज कलाला कळून देखील देत नाही की ती तिचा पाठलाग करत आहे। सरोजच्या मनात प्रचंड राग असतो। त्या रागातच आता सरोज चुकीचं पाऊल उचलणार असते। आता कला ही तिच्या रूमच्या दिशेने रूमकडे गेलेली असते। तिने आता रूम मध्ये प्रवेश केलेला असतो। सरोज आता तिचा पाठलाग करत त्या रूम पर्यंत आलेली असते आणि आता सरोज नको ते करणार असते। तर मित्रांनो, नेमकं आता सरोज पुढे काय करणार आहे आणि का करणार आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, आता सरोजला प्रचंड टेन्शन आलेलं असतं की आबांनी सगळ्यात महत्वाची जबाबदारी ही कला आणि अद्वैतवरती दिलेली असते। अद्वैतच्या मनात मात्र सरोजची जागा ही उतरलेली असते। हे आता सरोजला समजलेलं असतं। सरोजची किंमत घरातूनच ढासळलेली असते। सरोजची किंमत आता घरातूनच नाही तर आबांच्या मनातून देखील ढासळलेली असते। सरोजचं वागणं कुणालाही पटलेलं नसतं। सरोजने ज्या प्रकारे कलावरती खोटे आरोप लावत कलाला घराबाहेर काढण्यावरती मजबूर केलं अद्वैतला, ही गोष्ट मात्र सर्वांनाच खटकलेली असते। त्यामध्ये आबा हे फारच चिडलेले असतात सरोजवरती आणि अद्वैत आता खूप चिडलेला असतो सरोजवरती, कारण की अद्वैतला देखील हे पटलेलं नसतं। आईने असं का केलं हे त्याला वाटत असतं आणि तो त्याच्यासाठी आईशी भांडलेला देखील असतो। त्यानंतर आबांनी आता अद्वैतला आणि कलाला खूप चांगली जबाबदारी दिलेली असते। आता खूप चांगली अशी जबाबदारी दिलेली असते। त्याचा जो महोत्सव असतो, त्याच्यामध्ये जो कार्यक्रम होणार असतो, त्याच्यामध्ये सर्व पाहुण्यांचं स्वागत करण्याचं काम हे अद्वैत आणि कलाचं असतं। वेगवेगळे बिझनेसमॅन, वेगवेगळे शॉप ओनर्स हे त्या कार्यक्रमाला येणार असतात आणि सर्वसामान्य व्यक्ती देखील त्या कार्यक्रमाला येणार असतात। सर्वांचं स्वागताची जिम्मेदारी ही कला अद्वैतवरती असते। कलाची महती सगळ्या सोलापुरात, कोल्हापुरात सगळीकडे पसरलेली असते आणि त्या कार्यक्रमासाठी कला अद्वैतची भेट घेण्यासाठी बहुतेकदा भरपूर बिझनेसमॅन देखील आलेले असतात, कारण की आता ही जी अपॉर्च्युनिटी आहे याचा फायदा सर्वांना मिळावा अशी प्रत्येकाची इच्छा असते। कलाने जे बनवलेले दागिने आहे त्याच्याविषयी उडत उडत माहिती सर्वांपर्यंतच पोहोचलेली असते। त्याच्यामुळे आता कलाच्या डिझायनिंगची सुद्धा खूप चर्चा सुरू झालेली असते। आता मार्केटिंगसाठी सगळ्यात जास्त खर्च लागतो, तो खर्च मात्र आता चांदेकरांचा वाचलेला असतो। त्याच्यामुळे आबा देखील खुश असतात। अद्वैतला देखील आता खूप चांगलं वाटत असतं की या गोष्टीची चर्चा सर्वजणच करतायत। सर्व पाहुण्यांमध्ये ही चर्चा सुरू असते की आता नवीन दागिने येणार आणि ते 1 ग्राम सोन्यामध्ये बनलेले असणार। या चर्चेनेच आता हे सर्वजण खूप खुश असतात। आता अद्वैत, कला हे दोघेही सर्वांचं स्वागत करत असतात। त्यानंतरच आता कला थोडंसं फ्रेश होण्यासाठी तिच्या रूम मध्ये चाललेली असते। सरोजचं बारीक लक्ष असतं कलावरती। सरोजला कोणीही विचारत नसतं। सरोजला मात्र कोणीही विचारत नसतं। सर्वजण जे असतात ते अद्वैत, कला आणि आबांच्या समोर घोळका करून उभे असतात। सरोज मात्र स्वतंत्र एकटी उभी असते। सरोजला कोणीही जवळ घेत नसतं। सरोज मात्र तिकडे लांब उभी असते। तिला आता प्रचंड राग येत असतो। तिचं महत्व अचानक कंपनीमधून कमी झालेलं असतं। ती जे काय आहे ती फक्त रेकॉर्ड त्या कंपनीमध्ये असते, परंतु तिचं जे महत्व, वर्चस्व असतं ते मात्र संपुष्टात आलेलं असतं। या गोष्टीचा आता सरोजला फारच त्रास व्हायला लागतो। रोहिणी आता याच गोष्टीचा फायदा घेते। सरोज जवळ येते आणि सरोजला सांगायला सुरुवात करते की अगं बाई, तुला कळतंय का तुझं काय महत्व राहिलं ते बघ। आज तुझी ही हालत कोणामुळे झाली? अगं ती कला, ती कोण ना कुठली, ती तुझ्या घरी येते आणि एका वर्षात तुझी जागा घेते। म्हणजे याचा अर्थ तू तुझ्या जागेसाठी पात्र नव्हतीच, म्हणूनच हे सगळं घडलंय। असं जेव्हा सरोजला आता रोहिणी म्हणत असते तेव्हा मात्र सरोजचा संयम सुटतो आणि सरोज म्हणायला लागते की रोहिणी, तू जरा नीट बोल माझ्याशी। मी अजूनही हारलेली नाहीये आणि अजूनही माझं वर्चस्व काही संपलेलं नाहीये। हे जे आहे तो फक्त एक छोटासा तात्पुरता एक इम्पॅक्ट आहे फक्त। आबांचं माझ्यावरती राग आहे, त्याच्यामुळे आमच्या दोघांमध्ये वाद झालेत फक्त, याच्या व्यतिरिक्त काहीही नाही। तेव्हा रोहिणी मात्र सरोजला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते, अगं बाई असं नाहीये, खरं तर तुझी या घरामध्ये आता व्हॅल्यूच उरली नाहीये। तू जो प्रकार केलाय हे जेव्हा सगळ्यांच्या लक्षात आलं त्यानंतर मात्र सर्वांनीच तुझ्याकडे पाठ वळवली, कारण की हीच गोष्ट जर कलानी केलेली असती तर आबा तिच्या बाजूने उभे राहिले असते आणि आता तू केलीये तर ते तुझ्या बाजूने उभे राहत नाहीये। एक आईचं दुःख मात्र आईच जाणू शकते की आपल्या मुलाला जर कोणी कंट्रोल करायला लागलं तर काय होतं हे माझ्यापेक्षा तुला कोण चांगलं सांगेल। तेव्हा मात्र आता सरोजच्या डोक्यात ट्यूब पेटते आणि तिच्या लक्षात येतं की हे सगळं घडतंय ते कोणामुळे घडतंय? कलामुळे। मग आता या कलाचं
कलाचा भेद बघायला पाहिजे, हिला अद्दल घडवायला पाहिजे, याच्यासाठी आता ती वेगवेगळे प्लॅन आखू लागते. तिला दिसत असतं की कला आता रूम कडे चालली आहे, त्यामुळे ती आता वेगवेगळे प्लॅन आखायला सुरुवात करते की या कलाचा काही करून बंदोबस्त केला पाहिजे, हिचा अपमान होईल असं काहीतरी करायला पाहिजे. जर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत जर कंटिन्यू बघितलाय तर तुम्ही ठरला आहात लकी दर्शक. कारण की मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे पैठणी जिंकण्याचा मोका. त्यासाठी करायचं इतकंच आहे, हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघायचा आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायची, त्यामध्ये तुमचं मनोगत लिहायचं आहे आणि शेवटी शब्द लिहायचा आहे पैठणी. आणि मित्रांनो या स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत फक्त तेच व्यक्ती ज्यांनी हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघितलाय, व्हिडिओला लाईक केलंय, चॅनलला सबस्क्राईब देखील केलंय आणि कमेंट बॉक्स मध्ये पैठणी हा शब्द तुमच्या मनोगतानंतर लिहिलाय. तर मित्रांनो वाट कसली बघताय, आताच लगेच या स्पर्धेत सहभागी व्हा. कारण की मित्रांनो आतापर्यंत भरपूर लोकांनी पैठणी जिंकले आहेत, तुम्ही देखील जिंकू शकता. तर वाट कसली बघताय, लगेच जाऊन खाली कमेंट करा. आता सरोजच्या डोक्यात सुद्धा तेच विचार येत असतात जे डोक्यात रोहिणीच्या येत असतात. रोहिणी ज्या प्रकारे विचार करत असते त्या प्रकारे आता सरोज विचार करायला लागते. सरोज स्वतः आता विचार करत असते की या कलाचं मी कसं काय वाकडं करू आणि कशा प्रकारे हिचा अपमान होईल असं हिच्याकडून घडून आणू. तेव्हा सरोजच्या डोक्यात एक आयडिया येत असते की कलाविषयी काहीतरी फेक न्यूज स्प्रेड करायची जेणेकरून तिची इज्जत जाईल. परंतु नंतरून तिच्या लक्षात येतं की ती आपल्या पोराची बायको आहे, इथे चांदेकरांची इज्जत धोक्यात जाईल हे तिच्या लक्षात येतं. आणि ही गोष्ट जर बाहेर आली आणि तिचं नाव पुन्हा समोर आलं तर सरोजला मात्र आबा कधीच माफ करणार नाही हे सरोजला आता चांगलंच समजलेलं असतं. त्याच्यामुळे सरोज म्हणते की नाही. कला आणि अद्वैत दोघेही पाहुण्यांचं स्वागत करत असतात. कला फ्रेश होण्यासाठी रूम मध्ये निघालेली असते, परंतु तिला मध्येच वाटेत अडवलेलं असतं ते गुंड्याने. काजू तिथे आलेली असते. काजू आणि सोहम दोघेही आता कलाशी बोलत असतात. ते दोघेही खूप आनंदी असतात. ते कलाशी बोलत असतात. काजू कलाला म्हणत असते, अगं ताई तुला माहितीये इथं फक्त आणि फक्त तुझाच विषय चालू आहे, जो तो येतोय फक्त तुझ्या गोष्टींची तारीफ करतोय आणि तुझे जे दागिने आहेत ना त्यांचं कौतुक करून करून वेडी झाली लोक पार. अगं खरंच कोणाला विश्वास देखील बसत नाहीये की तू इतकं मोठं इन्व्हेशन केलंय. खरंच तू खरी आर्टिस्ट आहे कला असं आता काजल म्हणत असते. तेव्हा आता सोहम म्हणत असतो, अगं वहिनी काय सांगू तुला, अगं प्रत्येक बिझनेसमॅन प्रत्येक व्यक्ती तुझं कौतुक करतोय कारण की तू बनवलीच गोष्ट अशी आहे आणि ती आता सर्वांना बघायला देखील उपलब्ध आहे. त्याच्यामुळे आता सर्वजण खूप खुश आहे कारण की आता कलाने बनवलेले जे दागिने आहे ते बघण्यासाठी ते सॅम्पल पीसेस आता त्या पूजेच्या महोत्सवात देवी समोर ठेवण्यात आलेले असतात. देवीच्या आशीर्वादासाठी ते दागिने आता देवी समोर ठेवलेले असतात. सर्व दागिने मांडलेले देखील असतात. सर्वांना ते दागिने खूप चांगले वाटत असतात. दागिन्यांचा शो बघून सर्वांना कळत असतं की याची आर्टिस्ट खरंच महान असणार आहे. आणि आता ह्या डिझाईन सुद्धा खूप जास्त आवडत असतात सर्वांना, कारण की या ज्या नवीन डिझाईन असतात त्या मॉडर्न विथ पारंपरिक अशा गोष्टी कॉम्बिनेशन म्हणून कलाने खूप मेहनतीने बनवलेले असतात. त्यामुळे कलाच्या मेहनतीचं कौतुक होत असतं खरं तर, परंतु हे सरोजला देखवतच नसतं. सरोज वेगवेगळे प्लॅन करण्यात मग्नच असते की कशा प्रकारे मी आता कलाला काहीतरी गोष्टीमध्ये अडकवेल. आणि मग तिच्या डोक्यात एक प्लॅन येतो. तिच्या डोक्यात येतं की जर मी कलाला या कार्यक्रमामध्ये येऊच दिलं नाही, या कार्यक्रमात जर उपस्थितीत राहूच दिलं नाही तर मात्र कलाचं काही खरं नाही. आबा मात्र कलावरती जाम चढतील आणि कलाला दिलेली जबाबदारी तिने पूर्णपणे पार पाडली नाही म्हणून तर तिची बदनामी होईलच. आणि तिच्या हलगर्जीपणाने निष्काळजीपणाने काहीतरी गोष्टींमध्ये व्यत्यय आला म्हणून तिच्यावरती आबा नाराज होतील असं आता सरोजला वाटू लागतं. सरोज विचार करत असते की ही तर आता रूमकडे निघाली होती, मग ही वाटेतच काबर मध्ये थांबलीये आणि हा सोहम काबर हिच्याशी एवढा बोलतोय. तेव्हा मात्र आता तिचं लक्ष जातं की कला आणि काजू ह्या दोघी खूप हसत असतात, बोलत असतात आणि सोहम देखील शेजारीच उभा असतो. सोहम मात्र काजलकडे बघत असतो, तिच्या हसण्याकडे बघत असतो. तेव्हा मात्र आता ते दोघांचाही तिथे गप्पा मारण्याचा कार्यक्रम सुरूच असतो. तेव्हा मात्र काजल म्हणत असते की अगं ताई आता तू हे दागिने बनवते खरी, परंतु आता हे पुढे दागिने सामान्य जनतेला कधी भेटणार. तेव्हा कला म्हणत असते की याच्याविषयी देखील प्लॅन चालू आहे. लवकरच मार्केटमध्ये सर्वत्र हे दागिने उपलब्ध होतील आणि सर्वजण ते दागिने घेऊ शकतील. सर्वसामान्यांच्या घरात देखील दागिन्यांचं सुख मात्र प्रत्येकाला मिळेल. आणि असंही नाही की ते डुप्लिकेट दागिने, ओरिजिनलच दागिने असतील फक्त आणि फक्त त्याच्यामध्ये काही गोष्टी त्या ऍडजस्ट केलेल्या असतील. बाकी दागिन्यांचा आनंद सर्वत्र सर्वांना सारखा येता येणार आहे. सर्वसामान्यांचा विचार करून या
गोष्टीमध्ये मी त्याच्यात प्रयत्न केलेले आहेत असं आता ती काजलला सांगत असते. आता तेवढ्यातच कलाला ते आता आबा हाका मारतात आणि बोलवून घेतात कलाला. आता कलाची ओळख ते तिथल्या एका बिझनेसमॅनशी करून देत असतात. आबा म्हणत असतात, कले हे आहेत. कलाला ते आता वेगवेगळ्या जिल्ह्यांमधल्या जे काही व्यापारी असतात त्यांची ओळख करून देत असतात. जे सोन्याचे व्यापारी असतात त्यांचे मोठमोठे शोरूम असतात. आबा म्हणत असतात की कला हे आहे पुना गाडगीळचे संस्थापक, यांच्याशी ओळख करून घे. यांना देखील तुझे दागिने फार आवडले. त्यानंतर आबा म्हणत असतात की हे आहे टकले ज्वेलर्सचे संस्थापक, यांना देखील तुझे दागिने फार आवडले. आबा आता प्रसिद्ध जे सोन्याचे व्यापारी आहेत त्यांची ओळख करून देत असतात. तनिष्क ज्वेलरी याच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या एक मॅडम आलेल्या असतात. त्या आता कलाशी बोलत असतात. खरंच कला, तुम्ही जो केलाय तो आविष्कारापेक्षा कमी नाही, कारण की इतकी डिटेलिंग जपणं ज्वेलरीवरली शक्य नाहीये. नॉर्मली दागिना जेव्हा बनतो तेव्हा दागिन्याला जे आकार देतो आपण, त्याच्यावरती जे डिझायनिंग करतो ते खरं तर सोपं असतं. परंतु अशा कंडिशन मध्ये जिथे सोन्याचा वापर कमी करायचा आहे अशा कंडिशन मध्ये मात्र ते अशक्यच असतं. परंतु ते तुम्ही खूप चोखपणे करून दाखवलंय. खरंच तुम्ही जो केलाय तो खरंच एक आविष्कारच आहे. आता सर्वजण कलाचं कौतुक करत असतात. वेगवेगळे ज्वेलरी शॉप ओनर्स, वेगवेगळे बिझनेसमॅन आता कलाचं खूप कौतुक करत असतात. आबांना देखील खूप आनंद होत असतो. आता हे सर्व बघून सरोजच्या डोळ्यातून मात्र पार रक्ताचे अश्रू यायला सुरुवात झालेली असते. सरोजला मात्र काही केल्या आता कलाचा बदलाच घ्यायचा असतो. आता कला सर्वांशी भेटते, बोलते, सर्वांशी ओळख करून घेते. आबांना देखील बरं वाटतं की कलाने आता सर्वांशी ओळख करून घेतली. अद्वैत आणि कला आता बाजूला येतात. असतो, खरे तुझं मनापासून अभिनंदन. खरं तर तुझ्या ज्वेलरीमुळे इथे सर्वांनाच खूप आनंद झालाय आणि सर्वांना तुझी ज्वेलरी आवडली देखील. कला म्हणत असते, हो चांदेकर, तू बोलतोय हे मला विश्वासच बसत नाही अरे. तेव्हा अद्वैत म्हणत असतो, अगं आता तू आहे ना, पुन्हा आता तुझ्या डोकं नको लावू बरं का. मी तुझं जे आता अभिनंदन करतोय तर घे ना मानून. आता मी करतोय ना तुझं अभिनंदन. तेव्हा कला म्हणत असते की हे असं. तेव्हा अद्वैत म्हणत असतो, मग आता कसं करायचं अभिनंदन खरे. अगं तुला मी आता चांगलं बोललो की तुझं अभिनंदन करतो. माफी देखील मागितली तुझी काल मी, तरी देखील तू माझ्याशी नीट बोलत नाहीये. तुला आता पण माझ्याशी वाद घालायची आहे का. तेव्हा कला म्हणत असते की वाद मी नाही घालत आहे, तू घालतोय. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की मी कधी घातले, आता मला कोणी उलटे प्रश्न विचारले. तेव्हा कला म्हणत असते की तू वाद घालायला सुरुवात केली. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की मी भांडणाला सुरुवातच केली नाहीये, तूच मध्ये मध्ये काही ना काहीतरी गोष्टी काढत राहते आणि मला उचकून देत असते. नाही उचकव, तू मला उचकव, परंतु आज नको उचकू. आज आता इतका मोठा उत्सव आहे आणि तुझं कौतुक पण होतंय, मी तुझ्याविषयी चांगलं बोललो की नाही. तेव्हा कला म्हणत असते की ठीक आहे चल जाऊ दे. तेव्हा मात्र आता कला आणि अद्वैतचं भांडण थोडक्यात थांबलेलं असतं आणि आता अद्वैत कलाला म्हणत असतो की कला, की खरंच तू ग्रेट आहेस. तुझ्यामुळे खूप सारे बिझनेसमॅन आपल्या बिझनेसला बघून इम्प्रेस झालेत आणि त्यांना तुझी आयडिया देखील आवडली आहे. आता मार्केटमध्ये एक आपली नवी ओळख असणार आहे आणि याच्यामुळे आपल्या बिझनेसला खूप मोठा फायदा होणार आहे आणि याचं श्रेय जातं ते तुला. आबांनी देखील हीच गोष्ट मला बोललेली आहे आणि मी तुला देखील हीच गोष्ट बोलतोय. खरंच तुझ्याकडे एक उत्तम विजन आहे या गोष्टीच्या बाबतीत. खरी कलाकार तू आहे. आता इतकं बोलल्यानंतर कलाला मात्र खूप चांगलं वाटत असतं. कला म्हणते की बस झालं झाडावर चढवायचं, आता चल पाहुण्यांचं स्वागत करायचंय. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की काय खरे, अरे मी तुझं कौतुक करतोय आणि हिचं काय डोक्यात. खरंच जाऊ दे, सोड विषय अद्वैत, हिच्या नादीच नको लागू. कारण की आता कलाने खूप मुद्दामच आता अद्वैतला उचकून दिलेलं असतं पुन्हा एकदा. तेव्हा आता अद्वैत मात्र कलाच्या मागे मागे फिरत असतो, कला मात्र पुढे पुढे असते. परंतु कलाच्या डोक्यात असं कुठेही नसतं की अद्वैतला कमी दाखवायचं. परंतु सरोजला असं वाटत असतं की माझ्या पोराची काय हालत करून ठेवली. सरोज जेव्हा बघते की अद्वैत कलाला मनवतोय किंवा कलाचं कौतुक करतोय, तेव्हा मात्र ही कला त्याच्याशी कसं बोलते याच्यावरून तिला असं वाटत असतं की कला मात्र अद्वैतला खाली दाखवते. त्याच्यामुळे तिला अजूनच राग येतो. सरोज मनातच म्हणत असते की काय हालत करून ठेवली माझ्या मुलाची. पण बिचारा तिच्या कौतुक करतोय आणि ती त्याला काय बोलतीये. खरंच या कलाने मात्र काहीतरी जादूतोनाच केलाय किंवा काहीतरी बाहेरचं केलंय असं मला वाटतंय. सरोज विचार करत असते की इतका कसा प्रभाव पाडू शकतो कोणी आणि इतकं
कसं एखाद्याचं मन बळकवू शकतं कोणी? मला खरंच विश्वास बसत नाहीये, परंतु कलाने हे केलंय. कसं केलंय माहित नाही, परंतु तिचं सगळेजण ऐकताय. माझ्या मुलाची ही अवस्था करून ठेवलीये आणि हे घर आता उद्ध्वस्त करायला निघाली. सरोजला मात्र वेगळंच टेन्शन असतं. खरं तर सरोजच्या मनात कोणीही येऊन काहीही विचार टाकून जात असतं, त्याचं सरोजला काही पडलेलं नसतं. ती रोहिणी वाटेल तसं सरोजला फिरवते, ते सुद्धा सरोजला कळत नाही. परंतु सरोजला हे मात्र दिसत असतं की कला कसं वागते. कलाचा स्वभाव आता हा तरुण असल्यामुळे थोडासा चंचल असणारच, याची थोडी ही कल्पना आता सरोज घेत नसते. थोडी ही जाणीव आता सरोज करून घेत नसते. तरी देखील तिचा ब्लेम हा कलावरतीच असतो. आता कला विचार करते की आता इतका टाइम झालाय, मी जरा फ्रेशच होऊन येते, कारण की तिला भरपूर वेळापासून जरा ती साडी वगैरे व्यवस्थित करण्यासाठी जायचंच असतं. त्याच्यासाठी आता ती पुन्हा रूम मध्ये जाते. ती आता जात असते, तिच्या मागे आता सरोज येत असते. सरोज आता कलाचा पाठलाग करू लागते. कला जशी जशी पुढे जाईल तशी आता सरोज पाठीमागे येत असते. कला आता खूप हॅप्पी असते. कला सोबत आता काजल देखील यायला लागते. परंतु कला तिला म्हणते की नाही काजल, तू इथेच थांब, मी आलेवरती जाऊन मला जरा फ्रेश व्हायचंय आणि त्याच्यानंतर मला ही साडी जरा ठीक करायची आहे, मी करून आले मग आपण बोलूया, आणि तू इथंच थांब, मी जाऊन येते एकटी. असं म्हणत आता कला हळूहळू वरती जायला लागते. सरोज ही एकटीच आता पाठीमागे आलेली असते. सरोज वरती मात्र आता रोहिणीचं लक्ष असतं. रोहिणी आणि नैना यांचं काम एवढंच असतं की नैनाने कलावरती लक्ष ठेवायचं आणि रोहिणीने सरोजवरती. आता दोघीही सोबत आलेले असतात. नैना आणि रोहिणी आता सरोजचा पाठलाग करू लागतात. नैना म्हणत असते, रोहिणी मॅडम, मला कळालं नाहीये नेमकं तुम्ही असं का बरं पाठलाग करता यांचा, आणि सरोज मॅडम का बरं पाठलाग करू राहिल्या कलाच्या? तेव्हा रोहिणी म्हणत असते, कारण की मी टाइम बॉम्ब लावलाय आणि तो आता बरोबर वेळेत फुटेल. आता रोहिणीला नैना म्हणत असते की मला कळालं नाही, काय टाइम बॉम्ब? खरंच बॉम्ब आहे का इथे? तेव्हा मात्र रोहिणी म्हणत असते की खरंच तुला ना खरंच खूप चांगला सेन्स आहे, खरं बोलतेय तू. अगं बॉम्ब नाही, म्हणजे मी एक गोष्ट अशी प्लॅन केली आहे तिच्या डोक्यामध्ये की ती फुटेल वेळेला, असं म्हणायचंय. कारण की आता रोहिणीच्या तोंडात तर आलेलं असतं की याला भेजा नाहीये काही असं वगैरे ती बोलणार असते, परंतु तिने कंट्रोल केलेलं असतं कारण की तिला नैनाची पुढे गरज लागणार असते. त्याच्यामुळे आता नैनासारखी प्रश्न विचारत असते रोहिणीला की इथे काय झालंय, तिथे काय झालंय, परंतु रोहिणी म्हणते की आता जरा वेळ गप्प बस, आपण तेच बघायला आलोय काय होतंय काय नाही होत. सरोज मात्र आता कलाच्या रूमच्या तिथे आलेली असते. तेव्हा आता कला रूम मध्ये गेलेली असते. तेव्हा मात्र सरोज आता दाराशी येऊन उभी राहिलेली असते. सरोज मनात विचार करत असते की हिला जर मी इथे कोंडून घेतलं तर ही आतमध्येच अडकेल, परंतु इथं जर अडकवलं तर इथे ती दरवाजा वाजवेल आणि कोणाला तरी आवाज येईल, दरवाजा कोणी पण ओपन करू शकतं. नाही 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 नाही, मला आता ती आतमध्ये बाथरूम मध्ये गेली आहे ना, तर बाथरूमचा दरवाजा लॉक करते मी. कलाने आता वॉशरूमला जाताना मोबाईल वगैरे सगळं बाहेरच टाकलेलं असतं आणि ती आता वॉशरूम मध्ये गेलेली असते. तेव्हा मात्र आता सरोज आतमध्ये येते रूम मध्ये आणि तिचा बाथरूमचा दरवाजा मात्र लॉक करून घेते. सरोज विचार करत असते की आता बस बोंबलं, आता बाहेर तू काही जाता येणार नाही तुला, आणि आबा तिचा शोध घ्यायला लावतील, तिथेही तू सापडणार नाही. पुन्हा तुझा बेजबाबदारपणा हा सर्वांसमोर येईल. आबा कसे तुझ्यावरती चिडतात ते. तेव्हा मात्र आता सरोज तिथे तिला लॉक करते. रोहिणी आणि नैना तिथून पळ काढतात. सरोज बाहेर येत असते. सरोज बाहेर येते आणि पुन्हा बाहेरच्या दरवाजाला देखील कडी लावून देते आणि मग सरोज खाली जाते. सरोज आता खाली आलेली असते. रोहिणी आणि नैना देखील तिच्या खाली आलेले असतात. रोहिणी आणि नैनाने आता मात्र सरोजला हे कृत्य करताना बघितलेलं असतं. सरोजला मात्र जे काही करायचंय ते मला रोहिणीला सांगायचं नाही असं तिने ठरवलेलं असतं. परंतु रोहिणी चालक असते. रोहिणीने फोटो वगैरे सगळं काढून घेतलेलं असतं, कारण की तिला सरोजचा देखील कायापालट करायचाच असतो. कारण की सरोजची जागा रोहिणीला मिळावी अशी रोहिणीची वर्षानुवर्षांची जी इच्छा असते ती आता पूर्ण होणार असते. कारण की आतापर्यंत सरोज कधी कोणत्याही गोष्टीमध्ये अडकत नव्हती, परंतु आपल्या मुलाच्या प्रेमापोटी ती आता असल्या उलट्या सुलट्या गोष्टी करायला लागलेली असते आणि तिची इज्जत आता फार कमी झालेली असते. त्याच्यामुळे मात्र रोहिणी असं बोलत असते. आता सरोज खाली आलेली असते. सरोज जेव्हा खाली येते तेव्हा ती आबा अद्वैत यांच्या जवळ जाते. अद्वैत आता पाहुण्यांचं स्वागतच करत असतो, त्यांच्याशी बोलत असतो. तेव्हा सरोज देखील ती जाऊन उभी राहते. तेव्हा मात्र बरेचसे जे बिझनेसमॅन असतात ते सरोजला ऑलरेडी ओळखत असतात, तेव्हा ते सरोजशी बोलतात. परंतु आता अद्वैतचं लक्ष मात्र त्याच्या जवळच्या कला, ती कला इथं नाहीये याचा त्याला खंत वाटू लागलेली असते. कारण की त्याने आईशी बोलणं बंद केलेलं असतं कलासाठी. तू कलासोबत असं का वागली, मला फक्त याचं एक कारण सांग असं अद्वैतला ती म्हणालेली. परंतु आता सरोजने मान्यच केलेलं नसतं आणि सरोज खोटं बोलत असते. आता या सगळ्या गोष्टी बऱ्याचशा त्यांच्यामध्ये झालेल्या असतात, त्याच्यामुळे त्यांच्यामधलंही वातावरण जरासं टाईटच असतं. तेव्हा मात्र आता सरोज खाली येऊन पाहुण्याशी बोलत असते, परंतु पाहुणे देखील सरोजला इतका भाव देत नसतात. एक दोन वाक्य बोलतात आणि तिथून निघून जातात. ना तिचं काही कौतुक ना तिच्याविषयी काही दुसरं काहीच होत नसतं.
उलट आता प्रत्येक बिझनेसमॅन भरपूर जे काही असतात, ज्या काही त्या बिझनेसमॅनच्या बायका असतात, त्या देखील विचारायला लागतात की हो सरोज मॅडम, तुमच्या सुनेशी जरी भेट घालून द्या आमची. अहो इतक्या सुंदर डिझाईन बनवल्यात तिने, बघा ना किती रुबाबदार दिसताय सर्व डिझाईन्स. खरंच 1 ग्राम सोन्याचे आहे असं कोणीच म्हणणार नाही. अगदी एखादा तज्ञ जरी आणला ना तरी देखील त्याला डिफरन्स कधी कळणार नाही यातला. खरंच काय गोष्ट बनवून घेतली तुम्ही, खरंच खरंच ग्रेट आहे. खरंच या डिझाईन देखील खूप सुंदर आहे, म्हणजे पारंपरिकतेचा आणि मॉडर्न जमान्याचा खूप चांगला संयोग करून आणलाय. खरंच खरंच ग्रेट आहे त्या डिझाईन, असं आता त्या बाया बोलत असतात. सर्व बाया त्या डिझाईन खूप बारकाईने बघत असतात. आई समोर असलेल्या डिझाईन आता त्यांना खूप चांगल्या वाटू लागतात. कलाचं फार कौतुक होत असतं. सरोजला मात्र आता तेही सहन होत नसतं. सरोजला असं वाटत असतं की सारखं 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 त्या पोरीचं नाव येतं माझ्या कानावरती. आता फार मी बोर झाले. जिथं जाईल तिथे या गोष्टीची आता चर्चा झालेली असते शहरभर. आता मात्र ती रूमच्या इकडे तिकडे तिथून लोकेशन बदलून बघते, सगळं करून बघते, तरी देखील कोणी ना कोणी येऊन आता तिला कलाविषयी विचारत असतं. त्यावरती तिचं उत्तर एकच असतं, ती घरी आहे, आराम करते. तेव्हा मात्र सर्वांना विशेष वाटत असतं की असं काय झालं, यांना आरामाची गरज पडली. सरोजला मात्र आता राग आणखीन वाढायला लागलेला असतो. सरोजचा प्लॅन पूर्णपणे फ्लॉप गेलेला असतो. तिला असं वाटलेलं असतं की जर मी कलाला वरती कोंडून टाकलं तर तिला कोणी विचारणार नाही, कोणाला कळणार पण नाही ती याची बायको आहे, आणि मग माझंच नाव मोठं होईल याच्यासाठी तिने हा केलेला प्लॅन असतो. परंतु आता सरोजचा हाही प्लॅन फेल गेलेला असतो. सरोजला समजत नसतं की आता हे प्लॅन मध्ये करायचं काय आहे नेमकं, आता नवीन प्लॅन कसा करायचा आहे, काय करायचं हे काही समजत नसतं. तिकडे कला मात्र ओरडून घसात आणून चालून बेशुद्ध झालेली असते. आता मात्र अद्वैतला कळतच नसतं की कला कुठे राहिली. तो कलाचा सगळीकडे शोध घेतो. तेव्हा त्याला काजल भेटती. काजल म्हणती की कला तर इथंच होती, ती आता इकडे फ्रेश होण्यासाठी रूम मध्ये गेली, कदाचित ती फ्रेश होऊन खाली येईल, तू थांब वेट कर, असं आता काजलनी सांगितलेलं असतं. तुम्ही काळजी करू नका, ती रूम मध्येच गेलीये असं मला सांगूनच गेली ती आता एवढं. आता वेळ पण जास्त झालेला नसतो, 15-20 मिनिटं झालेली असते. त्याच्यामुळे काजलला वाटतं की ताईचं जरा काही मेकअप वगैरे आवरायचं काम चालू असेल म्हणून जरा टाइम लागत असतं, तिच्या काही डोक्यात वेगळं काही येत नाही. तेव्हा मात्र अजूनही आता अर्धा तास झालेला असतो. आबा विचारत असतात, अरे अद्वैत कला कुठे आहे रे? तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो, ती फ्रेश होण्यासाठी रूम मध्ये गेलीये, परंतु ती अजून आली नाही. तेव्हा आबा म्हणतात की ठीक आहे. तरी देखील कोणी जास्त या गोष्टीकडे लक्ष देत नाही. तरुण आता मात्र कलाचा शोध पुन्हा घ्यायला अद्वैत सुरुवात करतो. आता अद्वैत डायरेक्टली कलाच्या रूम मध्ये जायचा प्रयत्न करत असतो. अद्वैत आता रूम जवळ आलेला असतो तर त्याला दिसतं तर रूम तर लॉक आहे. तो म्हणत असतो की जर कला इथे नाहीये तर मग गेली कुठे? दरवाजा तर लॉक आहे, दरवाजाला कडी आहे, म्हणजे याचा अर्थ कला तिथे नाहीच आहे असा त्याचा गैरसमज होतो. आणि मग तो खाली यायला लागतो. तो खाली येतो, पुन्हा काजलला विचारतो की काजल अगं रूम तर लॉक आहे, मग त्याच्यानंतर कला गेली कुठे? तेव्हा आता तिथे असलेले जे काही नोकर चाकर असतात त्यांना विचारपूस केली जाते, खाली कोणी दिसलं का येताना? तेव्हा मात्र सगळे म्हणतात की नाही, कला तर इकडे आलीच नाही. तेव्हा मात्र अद्वैत एकदा विचार करतो की एकदा मी रूम मध्ये जातो आणि काही भेटतंय का बघतो, कारण की कला मात्र आता फोन देखील उचलत नसते. अद्वैतने खूप फोन ट्राय केलेले असतात. कलाचा फोन वॉशरूमच्या बाहेरच असतो तरी देखील आता कला फोन उचलत नसते. त्याच्यामुळे आता अद्वैतला तो शक तर झालेलाच असतो. अद्वैत आता पुन्हा फोन लावतो तर त्याला आवाज येतो की रूम मधून आवाज येतोय हा तर. तेव्हा अद्वैत पटकन दरवाजा उघडतो, आतमध्ये जातो तर मोबाईल वाजत असतो. तेव्हा त्याला कळतं की अरे खरे तर मोबाईल इथंच विसरून गेलीये. तेव्हा मात्र अद्वैतला डाऊट येतो, म्हणून तो वॉशरूम ओपन करून बघतो तर कला मात्र आतमध्ये बेशुद्ध होऊन पडलेली असते, कारण की बाहेरून कडी लावलेली असते. अद्वैतच्या लक्षात आलेलं असतं की हा कला सोबत केलेला कोणीतरी कारस्थान आहे. आणि मग अद्वैत आता प्रचंड चिडलेला असतो. अद्वैतला आता खूप जास्त राग येतो. अद्वैत आता कलाला तिथून उचलतो आणि तसं तो खाली घेऊन येतो आणि लगेच तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी तो आता तयार झालेला असतो. परंतु आबा म्हणतात की ऐक, असं कर, ती बेशुद्धच झालीये, पाणी मार तिच्या तोंडावरती. मग पाणी मारतात तेव्हा आता कलाला थोडीशी शुद्ध येत असते. तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो की ठीक आहे, आपण डॉक्टरांना घरीच बोलून घेऊया. मग आता अद्वैत डॉक्टरांना घरी बोलून घेतो. तेव्हा मात्र कला इकडे मात्र घरी आल्यानंतर खूप जास्त रिलॅक्स झालेली असते. एखाद्या कैदेतून सुटावं, एखाद्या कैदेतून मोकळं व्हावं असं तिला वाटत असतं. आता मात्र अद्वैतला प्रश्न पडलेला असतो, हे कारस्थान झालं, हे सगळं केलं, हे केलं कोणी? आता या गोष्टीच्या शोधात तो असतो. तेव्हा मात्र त्याचं पहिलं लक्ष जातं ते आईकडे. तो आईकडेच बघत असतो. तेव्हा मात्र सरोज म्हणत असते की आता काय म्हणायचंय, हे मीच केलं? तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो, मी असं कधी म्हणालो? तेव्हा आता अद्वैत सोडून जातो त्या गोष्टीला
आणि अद्वैत आता खरेला विचारत असतो की तुला काही हवंय, अजून काही नकोय, सगळं. आता डॉक्टर देखील आलेले असतात. डॉक्टर सगळं चेक करतात, इंजेक्शन पण देतात आणि आता ते कलाची तब्येत ठीक करण्याचा प्रयत्न करतात. आता अद्वैत पुढे कसा शोध घेणार सरोजचा आणि सरोजला पुन्हा गुन्ह्यात कसा अडकवणार हे बघायचं असेल तर मित्रांनो कमेंट करा की तुम्हाला पार्ट 2 देखील बघायचा आहे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि मित्रांनो तुम्हाला जर पैठणीच्या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा असेल तर सर्वात महत्त्वाचं आहे हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत तुम्ही बघितला पाहिजे, तरच तुम्ही या स्पर्धेसाठी पात्र ठरू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भरपूर साऱ्या व्यक्तींना आपल्या चॅनलवरती पैठणी मिळाली देखील आहे आणि तुम्हाला देखील ती मिळू शकते. त्यासाठी तुम्हाला करायचं इतकंच आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि मित्रांनो तुम्हाला तुमचं मनोगत कमेंट बॉक्स मध्ये लिहायचं आहे आणि शेवटी पैठणी हा शब्द लिहायला मात्र विसरायचं नाही. तर मित्रांनो वाट कसली बघताय, लगेच कमेंट करा आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. तर मित्रांनो आजच्यासाठी इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या ट्विस्ट एपिसोड मध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद, जय महाराष्ट्र.